सिन्नरचा इतिहास जेवढा अनोखा आहे तेवढीच येथील मंदिरेही देखणी आहेत. महाराष्ट्र भूमीवर दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरांचा खजिना आहे. त्यापैकीच एक सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिर. गोंदेश्वर मंदिर बघूया आज. दक्षिण शैलीतील भूमिज स्थापत्यशास्त्रातील बांधकामाचा हा एक उत्तम नमुना आहे. पुरातन गोंदेश्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. हे मंदिर 12व्या शतकात यादव राजा राजगोविंद याच्या कालखंडात बांधलं म्हणून गोविंदेश्वर आणि नंतर अपभ्रंश होऊन गोंदेश्वर झालं असा अंदाज अभ्यासक लावतात. हे मंदिर 125 फूट लांब आणि 95 फूट रुंद आहे. हे एकटे मंदिर नसून शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा 5 मंदिरांचा समूह असल्यानं त्याला शैव पंचायतन म्हटले जातं. म्हणूनच गोंदेश्वराचं महत्व फक्त सिन्नर अथवा नाशिक पुरतं मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या स्थापत्य शिल्पवैभवात या मंदिरानं भरच घातली आहे. सर, हा असा भिंतीने बंदिस्त आहे.